श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आत्ता मी जेव्हा चैत्र नवरात्र चालू होती तेव्हा मी एक व्हिडिओ शेअर केला होता. फक्त प्रॉब्लेम हे झालं की काय माहिती नाही, माझा टाईम चुकीचा होता व्हिडिओ पोस्ट करायचा. तो व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोचलाच नाही, ना व्ह्यूज आले त्याच्यावर ना काय. आणि माझा हा तो व्हिडिओ काढायचं तात्पर्यच हे होतं की तो व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे. तर म्हणून मी हा लाँग व्हिडिओमध्ये सगळं हे करते, कारण का मे बी मी शॉर्ट्समध्ये हाफ करून व्हिडिओ बनवला होता. मे बी त्यासाठी सगळ्यांपर्यंत तो पोचला नसेल. तर मी आता एक लाँग व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते. तर प्लीज तुम्ही ऐका पूर्ण व्हिडिओ आणि अँड जेव्हा होईल तुम्ही तुमची प्रतिक्रिया त्याच्यामध्ये सांगा की तुम्हाला काय वाटते. ठीक आहे. तर मी सांगते की हा माझा अनुभव आहे. काय माहिती मी चुकीची पण असू शकते किंवा मला काहीतरी भास झाला असू शकतो. हे तुम्ही ठरवा की मला काय झालं, कारण का मला असं वाटतं तो माझा भास नव्हता. ओके. फक्त मला एवढं शेअर करायचं तुमच्याशी जे माझ्यासोबत झालं आहे. सो तुम्ही ते ठरवा तुम्हाला काय वाटतं काय नाही वाटत आहे. ठीक आहे. तर मी सांगते, मी आहे मराठी, माझे मिस्टर आहे गुजराती. त्यांची कुलदेवीचं नाव आहे चामुंडा माता. ते तुम्हाला माहिती असेल, गुजरातमध्ये आहे. जे गुजराती आहे त्यांना माहितीच असेल. सो मी तिकडे आम्ही लोक गेलो होतो आपलं दर्शनासाठी, कारण का आमच्या लग्नाला 10 वर्ष होत आलेत आता. तर ही गोष्ट आहे 7 वर्षाच्या 7वं वर्ष चालू होतं तेव्हा. तर ही तेव्हाची गोष्ट आहे. आत्ता 10 वर्ष झाले, म्हणजे मागे खूप 2-3 वर्षापूर्वी. तर मग तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की कुलदेवीचे दर्शन तुम्ही केले नाही तर त्यामुळे पण आम्हा लोकांना खूप त्रास होत होता. लग्नानंतर आम्ही गेलोच नाही. तर मी म्हटलं की ठीक आहे, आता एवढं आहे आपण जाऊन येऊया, कारण का मॅरेज केल्यामुळे आम्ही वेगळं राहत होतो. सो असं वाटलं आम्हाला की आम्ही लेट करून खूप लेट केला. आणि मेन मी एक न जायचं कारण हे पण होतं की माझा खूप प्रॉब्लेम आहे की मी जास्त चढू नाही शकत. आणि तिथे 700 पायऱ्या होत्या. जसं आपल्या इकडे जीवदानीला आहे, तर जीवदानीला तर मला वाटतं चढलीच नाही आहे कधी पण. ते हे बनवलं आहे जे पण वरती, त्याच्यावर मी गाडीवरून मी त्या गेले होते लास्ट टू लास्ट टाईमवर. जेव्हा पण मला दर्शन करायचे, ओटी भरायची, तर मी त्याच्यावरून गेले. मी कधीही चढू शकत नाही. मला खूप प्रॉब्लेम आहे. माझा बीपीचा, शुगरचा असं वर खाली होतं सगळं. आणि माझी बॉडी हेवी आहे, त्यामुळे मी चढू शकत नाही. आणि हे मला माहिती होतं. मेन तर मी चढेल की नाही ही दुसरी गोष्ट. माझ्या फॅमिलीमध्ये पण कुणाला वाटत नव्हतं मी चढणार आहे. सो मी जाताना पण 2दा नाही, मला वाटतं 10 वेळा विचार केला असं की मी जाऊ का नको, कारण इतका लांब जायचं गुजरातपर्यंत आणि मी दर्शन न करता परत येणं ही खूप मोठी गोष्ट होती. पण मी असं विचार केला, नाही, बघूया काहीतरी होईल आणि आपण चढू. काहीतरी होईल, म्हणजे आता ह्याला इग्नोर करून काही गोष्टच नव्हती. आणि तिथे दुसरं काही साधन पण नव्हतं जे वरती घेऊन जाईल तुम्हाला. तर मग आम्ही गेलो. ट्रेनमधून जाताना पण माझ्या डोक्यात हेच चालू होतं की मी करेल की नाही. माझी मम्मी अलग टेन्शनमध्ये, माझी बहीण अलग टेन्शनमध्ये की चढणार का परत तिथूनच परत घेऊन येईल नवऱ्याला, याचा काय भरोसा नाही. आणि मला स्वतःलाच माझ्यावर भरोसा नव्हता, तर ते काय माझ्यावर भरोसा ठेवणार. की मी खूप वेळेस असं केलं आहे. आणि मी जास्त स्वतःच्याला ताण दिलं तर मला जास्त त्रास पण होतो, कारण का मला फिटचा एक इश्यू आहे. मी जास्त टाईम या गोष्टी हँडल करू शकत नाही. झालं. त्याच्यानंतर आम्ही पोचलो तिथे. सकाळी दर्शन घ्यायला गेलो आणि तो मधला दिवस असल्यामुळे जराही गर्दी नव्हती. पूर्ण पायऱ्या खाली एका दुसरा व्यक्ती जात होता येत होता जे पण दर्शनाला होते. तर मग सकाळी मी सगळ्यात चांगली गोष्ट ही केली होती की जी करायला नाही पाहिजे होती, की आपण नाश्ता करून दर्शन नाही केलं पाहिजे. पण कसं असतं, ज्याची औषधं चालू असतात त्याला करावं लागतं. मी दर्शन करायच्या अगोदर मी खाल्लं होतं, माझ्या मिस्टरांनी नाही खाल्लं होतं. आणि त्यांनी मला औषध दिलं, फिटचं औषध, जे पण माझी औषधं चालू सगळं दिलं, जेणेकरून मला पुढे त्रास नको व्हायला. आणि त्यांनी ही गोष्ट करणं माझ्यासाठी पण गरजेचं होतं. ठीक आहे. मी चढायला सुरू केलं. देवाचं नाव, माताचं नाव घेतलं, स्वामी समर्थाचं नाव घेतलं आणि चढायला सुरू केलं. मला वाटलं 13, 14, 15, 18व्या पायरीवर माझं एकदम म्हणजे मी काय फील करत होते मी मला एक्सप्लेन करू शकत नाही. माझ्या डोळ्याखाली अंधार झाला होता एकदम. आणि मी एकदम बोलतात ना, घामाने हे झाले होते, एकदम कसं तरी होत होतं. हार्टबीट इतकी फास्ट चालली होती ना की ती नॉर्मल होईल का नाही मला ही भीती वाटत होती. हात पाय शेक करायला लागले. मी तिथेच
पटकन बसून आहे ना तिथेच बसली पटकन. आणि दुसरी मोठी गोष्ट मी ही केली की मी पाणीच नाही घेऊन गेले आणि एवढं डोक्यात पण नाही आलं. देवाची थाळ वगैरे ती घेतली तेवढंच आणि तिथं पायऱ्यावर त्याच्यावर मी बसली. तुझा नवरा पण ॲक्च्युली घाबरला की आता ही चढते की नाही, पण परत जायचं म्हणजे खूप मोठी हे होणार. तर मी बोलले, ते माझे मिस्टर बोलले मी एक काम करतो, खाली जातो, पाणी घेऊन येतो, पाणी पी, नंतर आपण बघूया काय करायचं. मग तो खाली गेला पाणी घ्यायला. खूपच खाली होतं ऑब्व्हियसली पाणी. मग मी थाल अशी वर ठेवली आणि मी बसली, अशी मान टाकूनच बसली. आणि सॉरी ब्रीडिंग ना नॉर्मल करतो, डोक्यामध्ये हाच विचार करतो, हे चामुंडा माता स्वामी समर्थ मी काय करू, मला होईल की नाही होणार, मला खूप टेन्शन आलं आहे, तुम्ही माझी मदत करा काहीतरी. आणि मी अशी ना थाल असं जस्ट चेहरा वर केला तर ना माझ्या समोरून आहे ना एक बोलू शकते की आपण बाई आली, आजीसारखी होती, खूप म्हणजे ना हेल्दी होते, हेल्दी होत्या. आणि तरी मस्त असं लाल मोठा टिक्का इथे लावला होता आणि गुजराती साडी घालतो ना आपण तशी साडी, बांगड्या वगैरे सगळं घातलं होतं. आणि त्या एकट्याच होत्या, ह्या एकट्याच होत्या आणि त्या हळूहळू चढत होत्या, हळूहळू चढत होत्या. आणि त्यांच्या पायामध्ये इश्यू होता काहीतरी, कारण का त्यांना पाय घसरून वरती चढायला लागायचं. तर मग ते आले आणि मला, आपण नाही का रँडमली कोणाला स्माईल देतो, आता मी बसली आहे त्यांनी मला चढता चढता स्माईल दिली, खूप वेळेस आपण अशा गोष्टी करतो. तर मला ती आली आणि मला अशी बोलली की काय झालं. बोलली काय नाही, दम लागला आहे थोडासा, हस्बंड पाणी आणायला गेलेत, पाणी पियाल्यानंतर मग नंतर बघते चढायचं. तर मला बोलते टेन्शन घेऊ नको, माताजीचं नाव घे आणि प्रयत्न कर, नक्की चढशील. मी तिला असं केलं, हो थँक्यू. तिला बोललं हां असं केलं, बोलते चढ. आणि ती थांबली नाही, ती डायरेक्ट चढायलाच लागली. आणि मग नंतर मी काहीच विचार नाही केला त्यांच्याबद्दल, फक्त इतकं माझ्या डोक्यामध्ये आलं, यार एवढं हेल्दी असून एवढं पायात प्रॉब्लेम, हे चढू शकतो, मी का नाही चढू शकत, की एवढं डोक्यामध्ये आलं माझ्या. त्या बाईबद्दल एवढाच विचार केला मी, फक्त ती नॉर्मल बाई आहे आणि ती चालली आहे, ओके. तर ते झालं. आणि मी नंतर असा विचार केला की ही करू शकते तर मी पण एक काम करते, 4 पायऱ्या चढते, म्हणजे दम कमी लागेल. आणि असं फक्त एवढंच होणार की लेट होणार चढायला, तसं करूया आपण, असं मी ठरवलं. माझे मिस्टर पाणी घेऊन तेवढ्यात आले वरती. त्याला मी काहीच सांगितलं नाही, कारण का इतकं माझ्या डोक्यात ती गोष्ट होती पण नाही, मी स्वतःच माझी ब्रीदिंग हे करण्यामध्ये होते. तर मग पाणी प्याले. मी सनीला सांगितलं आपण एक काम करू, असं चढूया. तर सनी बोला ते परवडेल, पण इथून आले की परत जाणं परवडणार नाही. मग तो बोला की तुला जसं चढायचं तसं तू चढ, हळू चढ, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग मी पाणी प्याले, थंड पाणी प्याले, 5 मिनटं तिथे बसले. 5 मिनटानंतर मी सनीला बोलले ठीक आहे चढूया आपण आता. चढले, 4 पायऱ्या चढल्या, 5 पायऱ्या पण मला काही वाटलं नाही. मग 10 चढले, मला काहीच वाटलं नाही. नंतर मला थोडं वाटलं की मला दम लागणं खूप कमी झालं आहे. मी फास्ट नाही चढले त्याच्यानंतर पण मी चढले, त्यात मी बसली नाही एकदा पण, डायरेक्ट मी चढत गेले, हळूहळूच चढले, असं नाही की फास्ट धावत पडले, असं पण नाही, स्लो मोशनमध्ये. पण मी एक 20-25 मिनटामध्ये ना मी चढून गेले. आणि माझा नवरा पण 2 मिनटं शॉक झाला की ही कशी चढायला लागली अचानक एवढं फटाफट. तर तो बोला की तू बरी आहे, कशी चढली तू. मी बोलली मला पण नाही माहिती मी कशी चढली. बोलतो पाणी पिल्यामुळे मला थोडं बरं वाटलं, मे बी असं असू शकतं, थंड. तर मग पाणी पिल्यानंतर त्याला असं वाटलं की हिला थंड पाणी मिळाल्यामुळे हिला चांगलं वाटलं असेल की ही चढली काय. तर आम्हाला लोकांना दोघांना पण कन्फ्युजन होतं. वरती चढलो, दर्शनचं ठिकाण एकदम खाली होतं, त्यामुळे दर्शन इतकं छान भेटलं आम्हाला, इतकं छान दर्शन झालं. आम्ही चुनरी वगैरे जे पण आणली होती चढवली व्यवस्थित, नारळ वगैरे तिथे फोडायचा असतो तिथे फोडला. नंतर मी तिथे सगळं दर्शन केलं ना, मम्मीला कॉल केला. मम्मी माझी बाबा रे बाबा इमोशनली, तू चढली, ओ माय गॉड तू कशी चढली. मला इथे बसल्या टेन्शन होतं तुझा फोन येईपर्यंत. मी बोलली हां मी चढली, दर्शन पण झाले, सगळं बरोबर झालं. तेव्हा ती ज्या श्वास आला तर ती जरा खुश झाली की माझी मुलगी चढली. आणि मी नंतर बसलो आम्ही तिथे. एक माताजीचं मा म्हणून असं मोठं लिहिलं आहे, जे पण चामुंडा माताला गेलं त्यांना माहिती असं रेड कलरमध्ये. तर मग ते आम्ही बघितलं, सगळं फोटोज क्लिक केले खूप. आणि नंतर आम्ही लोक खाली उतरायला लागलो. सगळं झाल्यानंतर पूजा वगैरे सगळं मस्त तिथे फिरलो आणि खाली उतरलं. कारण का माझ्या मिस्टरांनी काही खाल्लं नव्हतं. म्हटलं तू पहिला खा काहीतरी, कारण खूप थकला पण असशील.
तर मी बोलले चल जाऊया खाली. नंतर मग गेली मी आणि नंतर ना अचानकमध्ये ना नाश्ता करायला जिथे आम्ही बसलो होतो ना, तर तो व्यक्ती काहीतरी मला गुजरातीमध्ये बोलला आणि मी त्याला मराठीमध्ये बोलले. तो बोला काय? मी बोलली सॉरी, मी बोलली सनीला तूच बोल काय ते नाश्त्याचं काय बोलायचं आहे ते, कारण का सगळीकडे पहिला मीच ऑर्डर देते, पण ते माझी गुजराती इतकी चांगली नाही आहे. तर मला डोक्यामध्ये 2 मिनटं हा विचार आला की अरे ती बाई होती ती माझ्याशी मराठीत कशी बोलली, कारण का मे बी इथे गुजराती पब्लिक जास्त आहे आणि मराठी असेल की नाही हे सुद्धा मला थोडंसं हेच वाटत होतं. मी जेव्हापासून आली तिथे एक पण असा व्यक्ती नव्हता जो दुसऱ्या कास्टचा दिसला मला असं, म्हणजे मी आल्यापासून तर नाही, पण तर सनी बोला असू शकतं, फिरायला कोणतरी येतात, दर्शनाला येतात. मी बोलली हां ही गोष्ट पण बरोबर आहे, मग तिला कसं कळलं? तर सनी बोलतो तिला कुणाला? मी बोलली असं असं झालं की एक व्यक्ती आली माझ्यापुढे आणि अचानक येऊन माझ्याशी मराठीत बोलली. सनी बोलला की असं कसं होऊ शकतं? मी बोलली हो असं झालं आहे. नंतर माझ्या डोक्यात आणखीन एक गोष्ट आली की अरे यार मी वरपर्यंत चढली, ती मला कुठे दिसली का नाही? आणि ती सिरियसली मला कुठेच दिसली नाही. मी एवढं सांगते मला कुठेच दिसली नाही. आणि ही गोष्ट मला वरती पण ॲक्च्युली आठवण आली होती आणि वरती पण मी डोळे फिरवत होती, पण मी इतकं त्याच्यावर लक्षच नाही दिलं की ती बाई मला कुठे दिसेल, आणि ती मला दिसलीच नाही. सो मी असा विचार केला की काय नक्की आहे, काय विचार होतं, काय होतं, आणि ती अशी बाई कशी जाऊ शकते, आणि मुळात ती एकटीच का चढत होती, जे सोबत कोणी पण नव्हतं, आणि ती अद्यमध्ये गायबच कुठे झाली? कारण का एकटे दुखते लोक जे दिसत होते, जे माझ्या मागून गेले, जे माझ्या फोडून गेले, ती लोक मला दिसतात पण ती बाई दिसतच नाही आहे. तर त्यावेळेस मला ना मी माझ्या मम्मीशी आहे ना हॉटेलला जाऊन ती गोष्ट शेअर केली. तर माझी आई बोलते की ती माताजी होती जी तुला हेल्प करायला आली होती, जेणेकरून तुला थोडंसं धैर्य भेटू शकेल आणि तू चढू शकशील. आणि जसं तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला ना, त्याच्यानंतर माझ्यामध्ये एक वेगळी एनर्जी आली होती. तर ती मला समजलं नव्हतं फक्त, आणि ती व्यक्ती जेव्हा मला नाही दिसते तेव्हा पण मला ॲक्च्युली कळलं नाही, पण मला आताही वाटतं ते माताजीचंच रूप होतं. मला किती जणांना असं वाटतं की ते मला हेल्प करायला आली, कारण का मला खरंच नाही माहिती मी काय बोलू, मला समजत नाही, बट मला खरंच नाही वाटत की असं होऊ शकतं. म्हणजे मी काय सांगू, नाही ते मला काय दिसली का नाही ती परत मला कधी. आणि त्याच्यानंतर मी खूप वेळेस असा पण विचार केला, आणि आम्ही नाश्ता जिथे करतो तिथे पण आम्ही खालीच होतो नाश्ता करायला मंदिराच्या. ती आजूबाजूला तिथे पण कुठे दिसली नाही, वरती तर नाहीच दिसली, सोडून टाका, तिथे खाली पण कुठे नाही दिसली. मला काही समजत नव्हतं की म्हणजे सनी बोललोच होऊ शकतं, आता आपण काय बोलू शकतो त्याच्याबद्दल. तर पण मला ना दाखवायचं होतं, म्हणजे मिस्टरने पण ही लेडीज होती जी मला भेटली होती आणि ती मला दिसली नाही. सो मला काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि मला सांगा तुम्हाला काय वाटतं की असं होऊ शकतं का, आणि अशी कोणती गोष्ट तुमच्याकडे आहे का जी मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, तर प्लीज सांगा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ, श्री चामुंडा माता. तुमची कमेंटची वाट बघेल मी. पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. श्री स्वामी समर्थ.